मंडळी, तर तुम्ही चित्र पाहून ओळखलंच असेल की आपण काय बनवणार आहे. तर मी एका ताटामध्ये बटाटे सोलून घेतले आहे व ते चिरून घेत आहे. बटाटे आपले चिरून झाले आहेत. आता आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घ्यायचे व 2 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये पाणी, थोडं चवीनुसार मीठ टाकायचे आहे आपले बटाटे आळणी होणे म्हणून. आपल्या कुकरची शिट्टी झालेली आहे व बटाटाही छान शिजला आहे. बटाटा थंड होईपर्यंत आपण कांदा कापून घेऊया व धने परतून घेऊया. धने परतल्यामुळे चटणीला फार छान चव येते. तर त्या चटणीमध्ये आपण तयार करण्यासाठी मिरची, लसूण, अद्रक, धना टाकला आहे. एका कढईत तेल घेऊन मी त्यात जिरा मोहरीची फोडणी दिली आहे व वाटण परतून घेत आहे. आपलं वाटण छानपैकी परतून झालं आहे. आता त्या वाटणमध्ये आपण कांदे टाकूयात. कांदे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये धना पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेऊ व कुस्करून ठेवलेला बटाटाही टाकून घेऊ. तो सगळा एकजीव करून घेऊया व वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. वडापावचे हे मिश्रण थंड होईस्तोपर्यंत आपण बेसन पिठाचा घोळ तयार करून घेऊया. बेसन पिठामध्ये मी ओवा, जिरं, हळदी, मीठ टाकून घेतलेला आहे. आपला घोळ तयार झालेला आहे व वडापावचं मिश्रणही थंड झाले आहे. आता आपण वडा तयार करून घेऊया. आपलं तेल गरम असल्यामुळे वडाही लवकरच झालेला आहे. आता आपण वडापावची चटणी तयार करून घेऊया. मी अशा प्रकारे केली आहे. तर त्यामध्ये मी शेंगदाणा थोडा जाड मोठा टाकला आहे, थोडा कूट होता तोही टाकला आहे. त्यामध्ये मिरची पावडर, तिखट, लाल मीठ, हळदी, जिरं सगळं टाकलं आहे. मी वडापावला मधून कापून घेतला आहे. त्यामध्ये पांढरी चटणी, आपली तयार केलेली चटणी व वडा ठेवला आहे. खायला फारच असं छान लागत आहे आपला वडा. तुम्ही हे नक्की एकदा ट्राय